माझा तुम्हाला नमस्कार. माझे नाव आरुष्य आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत अशी माझी नम्र आज का दिन है बड़ा महान मंगल सूरज की सा क्या जय देश का भला कायसा का मन गए हमारा देश का संविधान. आज 14 एप्रिल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपणा तुषारने त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मऊ गाजीला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. बालपणात त्यांना खूप कठीण वेळेला सामोरे जावे लागले. त्यांचा जन्म एका शूद्र समाजात झाल्यामुळे त्यांना अस्पृश्य मानले जायचे. त्यांच्या शालेय जीवनामध्ये त्यांना अस्पृश्यतेचा पहिला धक्का लागला जेव्हा त्यांच्या सवर्गीय मुलांसोबत बाकावर बसवता वर्गाच्या बाहेर जमिनीवर बसायला लावले. शाळेतील मुले त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तर ते अंघोळ करायचे, पण बाबासाहेबांनी ते निमूटपणे सहन केले. डॉक्टर बाबासाहेबांचे वडील हे रामजी सैन्यामध्ये सुभेदार होते. बाबासाहेबांनी खूप शिकावे अशी इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. त्या बाबासाहेबांना सुद्धा शिक्षणाची गोडी लागली. त्यामुळे त्यांनी अनेक हाल अपेक्षा अपमान सहन करत आपले शिक्षण सुरू ठेवले. जेव्हा 4थीची परीक्षा पास झाले होते तेव्हा त्यांना बक्षीस म्हणून बुद्धाच्या जीवनावरील चरित्र हे पुस्तक भेट म्हणून दिलेले होते. शिक्षा संघटित व संघर्ष करायलाच निघाले. त्यांनी मातृत्व जातीय व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी एक सामाजिक चळवळ देखील चालली. सर्व मानवांच्या समानतेचे नियमांचे पालन करून भारतीय समाजाची पूर्ण बांधणी करण्याची त्यांची इच्छा होती. 1927 मध्ये त्यांनी अस्पृश्य लोकांसाठी ते मोर्चाचे नेतृत्व केले. दलितांना सार्वजनिक स्पर्श करण्यास किंवा दाखवण्याची परवानगी नव्हती. जाती विरोधी आणि मंदिर प्रवेश आंदोलनासारखा सामाजिक चळवळ त्यांनी सुरू केले. 1930 मध्ये त्यांनी काळाराम नाशिक येथे मंदिर प्रवेश आंदोलनाचे नेतृत्व केले. ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी विविध देशाच्या संविधानाचा गूढ अभ्यास केला. 2 वर्ष 11 महिने 19 दिवस मेहनत घेऊन राज्यघटना तयार केली. बुद्ध आणि त्यांचा धर्म डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेली शेवटची पुस्तकात या पुस्तकात त्यांनी त्यांच्या धर्माबद्दल सविस्तर माहिती लिहिलेली आहे. खऱ्या अर्थाने या पुस्तकामुळे जगाला बुद्ध कळाले. अशा मानवास दिल्लीमध्ये 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. आपल्या देशातील तरुणांसाठी ते काही प्रयत्न स्थान होते. त्यांचा वाढदिवस आंबेडकर जयंतीच्या रूपाने साजरा केला जातो. यात आश्चर्य नाही. या महान देशभक्तांचे नाव इतिहासाच्या पाण्यामध्ये आणि प्रत्येक भारतीयांच्या सदैव जिवंत राहील. अशा महामानवावर माझ्या कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो आणि थांबतो.